आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये आपण प्रत्येक जण नोंदणी करत आहोत। मात्र नोंदणी करत असताना स्कूल पोर्टलवर तो फॉर्म भरत असताना स्वच्छता मॉनिटर नावाचा हा एक टॅब आहे, ही एक माहिती आहे। यासाठी आपण कशा पद्धतीने रजिस्टर करायचं या संदर्भात ही माहिती आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच नवनवीन व्हिडिओ आपणास हवे असतील तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राइब टॅबला क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन माहितीचे नोटिफिकेशन आपणास सहज मिळतील। स्कूल पोर्टलवर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी एक प्रश्न आहे, स्वच्छता मॉनिटर सहभाग। मग यामध्ये आपण आपल्या शाळेची नोंदणी करणे महत्त्वाचे आहे। मग ही नोंदणी कशा पद्धतीने करायची हे आपण पुढील प्रमाणे पाहूया। चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। स्वच्छता मॉनिटर या ठिकाणी या अभियानात आपली नोंदणी करणे आवश्यक आहे। याकरिता आपण आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये स्वच्छता मॉनिटर हे वेबसाईट टाकून सर्च करा। सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच वेबसाईट दिसेल, स्वच्छता मॉनिटर या टॅबला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा फेज 2 चा डॅशबोर्ड दिसेल। बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अशा पद्धतीने हा एक डॅशबोर्ड दिसतोय। याखाली आपण आलो की या ठिकाणी आपल्या शाळेची नोंदणी करण्याकरिता स्कूल लॉग इन या टॅबला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्कूल UDIS नंबर हा या ठिकाणी एंटर करण्यास सांगितला जाईल। तो एंटर करायचा, टाईप करायचा आणि त्याखाली असलेल्या एंटर या टॅबला क्लिक करायचा आहे। बघा, या ठिकाणी मी एंटर या टॅबला क्लिक केलं की यानंतर आपल्याला या स्वच्छता मॉनिटर या अभियानामध्ये आपल्या शाळेची नोंदणी करण्याकरिता याप्रमाणे हा एक फॉर्म दिसेल। हा फॉर्म पूर्णतः भरून शेवटी आपण जेव्हा रजिस्टरवर क्लिक करू त्यानंतर आपलं स्वच्छता मॉनिटर या उपक्रमामध्ये आपला सहभाग ही नोंदणी पूर्ण झालेली दिसेल। आता ही नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे? मग नोंदणी झाली, मग याचा आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या फॉर्म ज्यावेळेस आपण फिलअप करतो मग त्यावेळेस त्या ठिकाणी नेमका आपल्याला काय द्यायचं आहे, कोणता मुद्दा किंवा कुठल्या स्वरूपामध्ये PDF त्या ठिकाणी आपल्याला सबमिट करायची आहे, हे सगळं काही समजून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत अवश्य पहा। चला तर आता टप्प्याटप्प्याने आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण पाहिलं तर आपल्याला आपल्या शाळेचा जो UDIS क्रमांक आहे हा UDIS क्रमांक या ठिकाणी दिसेल। यानंतर डिव्हिजन, आता जे 8 विभाग आहेत या 8 विभाग आपल्याला या ठिकाणी दिसतील। अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे। आपण ज्या विभागातून असाल त्या विभागाला या ठिकाणी सिलेक्ट करा। जसे की मी या ठिकाणी मुंबई विभागातून असल्यामुळे मुंबई या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे। यानंतर डिस्ट्रिक्ट, आपलं जे काही डिस्ट्रिक्ट आहे हे डिस्ट्रिक्ट या ठिकाणाहून सिलेक्ट करा। जसे की या ठिकाणी मी पालघर आहे, पालघर सिलेक्ट केलं। पालघरमध्ये आपला जो तालुका असेल हा तालुका सिलेक्ट करा। स्कूल टाईप, मग स्कूल आपला गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट आहे याप्रमाणे आपण आपलं सिलेक्शन या ठिकाणी करा। स्कूल लेवल जे आहे, ओन्ली प्रायमरी असेल तर प्रायमरी, यानंतर प्रायमरी अँड सेकंडरी असेल तर दुसरा टॅब घ्या आणि ओन्ली सेकंडरी असेल तर या ठिकाणी तिसरा टॅब घ्यायचा आहे। आपण टप्प्याटप्प्याने आपली शाळा ही कुठल्या लेवलमध्ये आहे ही या ठिकाणी सिलेक्ट करा। या ठिकाणी स्कूल नेम, शाळेचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। त्याखाली आल्यानंतर प्रिन्सिपल नेम, आपल्या शाळेचं जे काही मुख्याध्यापक आहेत त्यांचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे। यानंतर प्रिन्सिपल व्हॉट्सअप नंबर, प्रिन्सिपल आपल्या शाळेचे जे आहेत त्यांचा व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी व्यवस्थितरित्या खात्री करून एंटर करायचा आहे। त्याखाली स्वच्छता मॉनिटर स्कूल कोऑर्डिनेटर नेम, आता स्वच्छता मॉनिटर या ठिकाणी या उपक्रमासाठी आपल्याला
कोऑर्डिनेटर देखील हवा आहे, म्हणजेच आपल्या शाळेतील कोणी एक प्रमुख शिक्षक जे असतील त्या प्रमुख शिक्षकांचं नाव ज्यात या उपक्रमात आपल्याला सहभाग करून घ्यायचा आहे ते कोऑर्डिनेटर म्हणून या ठिकाणी काम पाहणार आहात। यासाठी त्या शिक्षकांचं या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे। जे कोऑर्डिनेटरचं नाव आपण नेम या ठिकाणी एंटर केलं आहे त्यांचाच व्हॉट्सअप नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यावा लागेल। त्यानंतर खाली आलो की टोटल नंबर्स ऑफ स्टुडंट्स, आपल्या शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या आहे ही या ठिकाणी एंटर करायची आहे, टाकायची आहे। त्याखाली आल्यानंतर टोटल टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ, म्हणजे आपल्या शाळेतली जेवढे शिक्षक असतील किंवा नॉन टीचिंग स्टाफ असेल, क्लरिकल डिपार्टमेंट असेल, अशा सगळे मिळून एकूण किती तुमच्या विद्यालयातील तुमच्या शाळेतील स्टाफ आहे या स्टाफची संख्या या ठिकाणी टाकायची आहे। प्रेफर लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन, आपण कुठली लँग्वेज त्या ठिकाणी यूज करतो त्या लँग्वेजबद्दल या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे, जसे की मराठी असेल तर मराठी, इंग्रजी असेल तर इंग्रजी। त्याखाली आल्यानंतर सोशल मीडिया इन यूज एंटर ॲटलिस्ट एनीवन, आता आपण सोशल मीडिया आपला एज्युकेशनल काही गोष्टी असतील किंवा शैक्षणिक जे काही कार्य असेल हे आपण कुठेतरी शेअर करतो, मग अशावेळी शेअर करताना कुठल्या प्लॅटफॉर्मवर यूज करतो, मग फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा ट्विटर असेल, या तीनपैकी कुठल्याही एका अकाउंटची जी काही लिंक आहे ती कॉपी करायची आणि या ठिकाणी येऊन त्याला पेस्ट करायचं आहे। थोडक्यात या ठिकाणी ती लिंक आपल्याला ॲड करायची आहे। मग आपण जर तिन्ही वापरत असाल तर तीनपैकी आपल्याला कुठल्याही एका सोशल मीडियाची ID या ठिकाणी एंटर करायची आहे। मी जर फेसबुक वापरत असेल तर मी फेसबुकला जाईल, फेसबुकचा माझ्या अकाउंटचा ID हा कॉपी करेल आणि इथे येऊन पेस्ट करेल। बाकी हे दोन नाही भरले तरी चालतात, कारण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलंच आहे एंटर ॲटलिस्ट वन। यानंतर त्याखाली आलो की प्रेफरन्स फॉर हॅव्हिंग स्टुडंट्स वॉच फिल्म लेट्स चेंज, या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जी फिल्म दाखवायची आहे आपल्याला, मग ही फिल्म दाखवण्यासाठी आपण कुठल्या गोष्टीला प्रेफरन्स देत आहेत ॲट स्कूल। आता फिल्म कुठली तर एज्युकेशनल फिल्म्स असतील किंवा जे काही उपक्रमासंदर्भात ज्या फिल्म्स आहेत, शॉर्ट फिल्म्स असतील, या आपण दाखवण्यासाठी कुठल्या या प्लॅटफॉर्मचा यूज करणार आहात किंवा कुठल्या गोष्टीला प्रेफरन्स देऊन त्यांना ती फिल्म दाखवायची आहे, यासाठी हे तीन महत्त्वाचे टॅब या ठिकाणी दिलेले आहेत। ॲट स्कूल विथ हायर्ड इक्विपमेंट, जे काही आपल्याकडे साधनं आहेत त्या साधनांचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना हे शॉर्ट फिल्म दाखवू शकतो। यानंतर ॲट स्कूल विथ ऑन इक्विपमेंट, किंवा स्वतःच्या जे काही इक्विपमेंट असतील त्या ठिकाणी त्याद्वारे आपण त्यांना दाखवू शकतो। ऑनलाईन लिंक टू स्टुडंट ॲट होमवर्क, किंवा घरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन लिंकच्या द्वारे एक लिंक क्रिएट करून त्या लिंकद्वारे आपण त्या विद्यार्थ्यांना त्याद्वारे ती जी काही फिल्म्स आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो। मग आपल्याला जी काही योग्य असेल ती योग्य सिलेक्शन या ठिकाणी करायचं आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर ॲक्टिव्हिटी, आता बेसिक ॲक्टिव्हिटी जर असेल आपली ही तर यासाठी कुठलीही फीज नाही, शक्यतो आपण बेसिक ॲक्टिव्हिटीज हे या ठिकाणी प्रेफरन्स करणार आहोत। त्यानंतर जर डेली ॲप्रिसिएशन असेल तर या ठिकाणी त्याला चार्जेस आहेत, असे चार्जेस आपण पेड करून या ठिकाणी रजिस्टर करू शकतो, मात्र शक्यतो आपण बेसिक ॲक्टिव्हिटी घेऊन या ठिकाणी रजिस्टर करणार आहोत। आपल्याला वाटलं आपल्याला पेड करायचं असेल तर या ठिकाणी आपण पेड देखील करू शकतो। यानंतर जनरेट स्कूल पासवर्ड, आता हा सगळा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा लॉग इन करायचं असेल तर लॉग इन ID आणि पासवर्ड हा फार महत्त्वाचा आहे। शक्यतो आपल्याला पासवर्ड हा जनरेट करायचा असतो आणि म्हणून पासवर्ड जनरेट करण्यासाठी या ठिकाणी आपण स्वतः या ठिकाणी पासवर्ड हा तयार करायचा आहे। लक्षात घ्या, कधीही पासवर्ड तयार करत असताना हा स्ट्रॉंग पासवर्ड तयार झाला पाहिजे। मग त्याच्यामध्ये अप्पर केस, न्यूमेरिक आलं, त्यानंतर लोअर केस आलं, म्हणजेच जे काही आपलं लेटर असणार आहे हे कॅपिटल, स्मॉल, अक्षर, त्याच्यानंतर जे विदाऊट नंबर आहेत असे कॅरेक्टर आहेत, या कॅरेक्टरचा यूज त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। अशा सगळ्या गोष्टींचा वापर करून आपल्याला एक स्ट्रॉंग पासवर्ड हा तयार करायचा असतो, हा या ठिकाणाहून तयार करायचा आहे। आणि जो इथे तुम्ही एंटर करणार तो पुन्हा आपल्याला या खाली
पुन्हा तोच पासवर्ड रिकन्फर्म करण्यासाठी एंटर करायचा आहे। अशा पद्धतीने ही सगळी माहिती ही टप्प्याटप्प्याने व्यवस्थितरित्या खात्री करून पूर्णतः एकदा भरून घ्या आणि सगळ्यात शेवटी आल्यानंतर या बॉक्समध्ये चेकमार्क करा ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स आणि त्यानंतर रजिस्टर या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत। आता रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपणास पुढील प्रमाणे रजिस्टर पूर्ण झाल्याचा मेसेज डिस्प्ले होणार आहे। आपण बघू शकतो अशा पद्धतीने अपडेट सक्सेसफुली म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन जे आहे स्वच्छता मॉनिटर या डॅशबोर्डवरचं रजिस्ट्रेशन हे आपल्या शाळेचं कंप्लीट झालेलं दिसेल। या ठिकाणी आपण बघू शकतो नमस्कार आपल्या शाळेचं नाव आणि सगळ्यात महत्त्वाच्या ज्या काही आता सूचना आहेत या आपण व्यवस्थित ऐका। यानंतर आपल्याला आपल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या डॅशबोर्डवर नेमकं काय आपल्याला द्यायचं आहे हे समजून घ्या। बघा आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आपण जी लिंक दिलेली आहे या ठिकाणी यापैकी कुठल्याही एका अकाउंटवर आपल्याला हा खाली दिलेला मेसेज कॉपी करायचा आहे आणि त्या ठिकाणी जाऊन पेस्ट करायचा आहे। जसे की मी या ठिकाणी हा जो डॅशबोर्ड आहे या डॅशबोर्डमध्ये विद्यार्थ्याच्या नावापासून तर खाली सगळ्यात शेवटी इथे स्वच्छता मॉनिटरपर्यंत हा पूर्ण मेसेज मी कॉपी करेल आणि कॉपी केल्यानंतर जे आपलं फेसबुकचं अकाउंट या ठिकाणी ID दिला आहे त्या IDवर जाऊन त्या ठिकाणी मी हा मेसेज जसा आहे तसा त्या ठिकाणी पेस्ट करणार आहे। आता ह्या मेसेज पेस्ट केल्यानंतर महत्त्वाचा एक बदल आहे तो लक्षात घ्या काय करायचा आहे। जसे की या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आहे या ठिकाणी आपल्या शाळेतला ज्या विद्यार्थ्याने जी कृती केलेली आहे या उपक्रमात सहभाग घेतलेला आहे त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे एंटर करायचं आहे आणि त्यानंतर हे जे हॅशटॅग दिलेले आहेत यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही। हॅशटॅग आणि दिलेल्या माहितीमध्ये कुठेही स्पेस दिलेला नाही। सेम याचप्रमाणे त्या ठिकाणी ही माहिती कॉपी पेस्ट करा कारण इथे कुठेही जर स्पेस असेल तर स्पेस दिल्यानंतर हा हॅशटॅग ॲक्टिव्ह होत नाही। आता या ठिकाणी आपण बघू शकतो पूज्य आचार्य भिसे सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल। आता याच्यामध्ये आपल्याला जर पाहिलं तर या ठिकाणी स्पेस दिसतो तर शक्यतो स्पेस नसावा हा स्पेस त्या ठिकाणी एडिट मारून बॅक स्पेस देऊन बॅक घ्या जेणेकरून आपला हा जो हॅशटॅग आहे हा हॅशटॅग या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेला दिसेल। आणि यानंतर या ठिकाणी आपल्याला स्वच्छता मॉनिटरवर या स्वच्छतेसंदर्भात एक छोटासा व्हिडिओ हा आपल्याला त्या ठिकाणी बनवायचा आहे। त्या ठिकाणी एखाद्या विद्यार्थी हा रस्त्यावरून जाताना किंवा शाळेमध्ये स्वच्छता संदर्भात काहीतरी समोरच्या व्यक्तीला संदेश देत आहे याच्या संदर्भात व्हिडिओ बनवायचा आणि या व्हिडिओ आपल्याला या फेसबुकवर या ठिकाणी हे सगळ्या काही गोष्टी वर आपल्याला पोस्टमध्ये द्यायच्या आहेत या इथपर्यंतच्या गोष्टी आणि त्या ठिकाणी तो व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करून ही पोस्ट आपल्याला फेसबुकला शेअर करायची आहे। आता शेअर केल्यानंतर याची लिंक कॉपी करा आणि ती PDF मध्ये द्या जे आपल्याला PDF कारण स्वच्छता मॉनिटर सहभाग नावाचा जो आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा फॉर्म भरताना जो मुद्दा आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला PDF द्यायची आहे। मग त्या PDF मध्ये आपल्याला त्या फेसबुकची लिंक पोस्ट करा ही माहिती त्या ठिकाणी द्या आणि यानंतरच आपलं तो मुद्दा हा कंप्लीट होणार आहे। सो अशा पद्धतीने आपण स्वच्छता मॉनिटरमध्ये आपला सहभाग हा पूर्ण अशा पद्धतीने नोंद करून आपला सहभाग परिपूर्ण करू शकता। आणखी खाली आलो तर आपण भरलेला जो फॉर्म आहे हा या ठिकाणी आपल्याला जसा आहे तसा दिसतो आणि या फॉर्ममध्ये काही बदल करायचा असेल तर अपडेट या टॅबवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला काही बदल असेल ते बदल करू शकता। आपण जर हा फॉर्म भरल्यानंतर आपण पासवर्ड विसरला असाल तर फॉरगॉट पासवर्ड या टॅबला क्लिक करून आपण आपला नवीन पासवर्ड या ठिकाणाहून आपण मिळवू शकतो। आणि सगळ्यात वर आल्यानंतर या ठिकाणी लॉगआउटचा ऑप्शन आहे। आपलं काम या ठिकाणी पूर्ण झालं असेल आपलं अपडेट आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं असेल तर आपण या ठिकाणाहून लॉग आउट होऊ शकतो। आता पुन्हा लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपल्या शाळेचा UID क्रमांक आणि आपण या ठिकाणी जो पासवर्ड बघा फॉर्म भरताना दिलेला होता हा पासवर्ड आपल्याला या ठिकाणी जो पासवर्ड दिला हा पासवर्ड वापरून पुन्हा याच स्वच्छता मॉनिटर या डॅशबोर्डवर पुन्हा आपण सहज लॉग इन करू शकतो। आता मी या ठिकाणी लॉग आउट होतो। मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल। चला तर भेटूया पुढील एका नवीन भागामध्ये। धन्यवाद।